श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. मंडळी, हा नजारा बघा किती सुंदर वाटतो आहे ना. एकदम डोंगर, झाडी आणि त्या डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं हे छोटंसं गाव, घरं आणि देऊळ वगैरे तुम्हाला दिसत असेल. तर आत्ता आपण जाणार आहोत तिथे. तर जेव्हा पण मी माझ्या उपकेंद्राकडे जाते ना, तेव्हा वाटेमध्ये भेटणाऱ्या या निसर्गाचा पूर्ण आनंद घेत घेत रमत मी तिथे जात असते. कारण हा प्रवासच मी खूप एन्जॉय करते. एखाद्या गोष्टीपर्यंत जेव्हा आपल्याला पोचायचं असतं ना, तेव्हा आपण तिथे पोचतो आणि ती गोष्ट तिथे संपून जाते. पण तिथे पोचण्यापर्यंतचा जो प्रवास असतो ना, तोच खरा आपण एन्जॉय करायचा असतो. आणि मी नेहमी तेच करत असते की इतका सुंदर निसर्ग आहे, त्याच्यामध्ये नटलेली विविधता आहे, ती पूर्ण एन्जॉय करत करत मी माझ्या उपकेंद्राच्या कामाला नेहमी सुरुवात करते. तर आता पाऊस पण भरलेला आहे, तुम्हाला दिसत असतील काळे काळे ढग. तर जराही उशीर न करता आपण आधी पोचूया आपल्या उपकेंद्राकडे. मंडळी, आता मी आणि माझ्या आशाताई निघालो आहे आमच्या रोजच्या कामाला. तर बघा, पाऊस सगळा येतोय जातोय. आता आम्ही जातोय आमच्या वरच्या वाडीमध्ये. तो आता रस्ता केला म्हणून बरं झालं. माझ्या मनात गाडी आणायची होती, पण भिजायला होणार म्हणून मी आणली नाही. मला ना दीदी त्यांनी घर बांधलंय ना नवीन, ते विसरायलाच होतं. मी काय म्हणते, दीदी त्यांच्या खळ्यात जाऊन बसायचं म्हटलं, मग तिथे भेटणार लोक बऱ्याचपैकी, असाच विचार करते. नंतर मी म्हणते, अरे त्यांच्यानी तर आता घर बांधलंय. आहेत ना त्या. अरे हो, त्या औषध न्यायला येणार होत्या. आम्हीच छान निरफणस लागलेले आहेत आणि इथे काकी काढतायत निरफणस. कॉन्क्रीटचे रस्ते कसं सांगा, पडलं तर खूप लागणार या रस्त्यांना. वरती बघा डोंगरावर कसं वाटतं. तळेवाडीत तर काही दिसतच नाही जाताना. बघा, नदीच कसंच केलं. किती त्या दिवशी म्हणे पुलावर खूप पाणी होतं आशाताई. आम्ही शुक्रवारी येत होतो, ती परतून गेलो ना. मी येत होती ना, आई वारलेली. होय होय होय, 12वा दिवस होता. बोलू गाडी हाडून गेलो तर तेव्हा त्याच घेऊन लोक हे वाटते मी त्यांच्या हाती धरून झाल्याने म्हटलं तुम्ही समजा. हो, सांगत होते वहिनी. हो, तेच गेलेलो ते म्हणजे त्यांना जाऊ येतं आता बोलणार आई ना. तिकडेच भेटलेल्या झाला देणारच ते सोमतीच औषध. हो, सांगते. 2 दिवसाआड मला अशी सर्दी होते म्हणून आई माझ्यासाठी असं काढा करत असतात. तुम्हाला घेतलं ताई? मला चालूच असतं ना आई. त्या दिवशी होती, परत एक दिवस काहीतरी गॅप पडली आणि परत झाली. थंड हवा ना पूर्ण, त्याच्यामुळेच ते. दिवे लागण्याची वेळ झाली आहे, दिवा लावायचा आहे. मंडळी, माझी हालत बघताय, एवढी सर्दी झाली आहे मला. म्हणजे मांगेली माझं फेवरेट प्लेस आहे, माझं कार्यक्षेत्र आहे. मी नेहमी म्हणते की मी स्वर्गामध्ये काम करते, पण एकच खंत आहे की तिकडचं वातावरण जे आहे ते मला सूट होत नाही. मी दर 2 दिवसाआड पावसाळ्याच्या सीझनमध्ये मोस्टली मला अशी सर्दी होत असते. असू दे, माझं हे चालूच असतं. पण आज आहे गुरुपौर्णिमा आणि तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे आपण आयुष्य म्हणजे जेव्हा जन्म घेतो ना, तेव्हापासूनच ज्यावेळी आपल्याला गुरु या शब्दाचा अर्थसुद्धा माहिती नसतो, त्यावेळी आपले आई बाबा हे आपले पहिले गुरु असतात. त्यानंतर आपण शालेय शिक्षण घेतो तेव्हा ते गुरु असतात, ते आपल्याला आपलं जीवन घडवण्याचे धडे देतात. असे वेगवेगळे गुरु असतात, ते आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला भेटतात. काही गुरु हे दृश्य स्वरूपात असतात, काही अदृश्य स्वरूपामध्ये सुद्धा असतात. अशा आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टींमधून आपण खूप काही शिकत असतो. एखादी छोटीशी मुंगी असते बघा, ती सुद्धा जेव्हा एखाद्या भिंतीवरती चढत असते आणि ती वारंवार खालती पडते,
पण तरीही ती तिचे प्रयत्न सोडत नाही. आणि त्यावरूनच आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी आपण प्रयत्न करायचं कधी सोडायचं नसतं. हा आयुष्याचा एवढा मोठा धडा ती एवढीशी मुंगीसुद्धा आपल्याला सहजपणे देऊन जाते. निसर्गामध्ये सुद्धा असे अनेक गुरु आपल्याला भेटत जातात आणि आपल्या आयुष्यासाठी एखाद्या गुरुचं असणं हे किती महत्त्वाचं आहे हे काही शब्दात आपल्याला सांगता येणार नाही. आणि माझ्यासाठी माझे गुरु माझे स्वामी आहेत. जेव्हा म्हणजे मी आत्ताच हा जो माझा प्रवास बघते ना, तेव्हा मी कधी कधी विचार करते की कसे होते मी, कोण होते मी, आणि आज मला माझ्या स्वामींनी आणून कुठे ठेवलेलं आहे. जेव्हा मागचा प्रवास माझा बघते त्यावेळी, त्यामुळे स्वामींची कृपा आहे की आज मी ते आहे. माझ्या आयुष्यामध्ये मला मिळालेली जी सगळी माणसं आहेत, माझे आईबाबा असतील, माझा प्रिय नवरा असेल आणि मला मिळालेल्या माझ्या सासूबाई, माझ्या इकडच्या आई, माझी सगळीच माणसं, माझी भावंडं असतील, ही सगळी स्वामींची देण आहे असं मला वाटतं. आणि जेव्हापासून माझे गुरु मी माझ्या स्वामींना मानलेलं आहे ना, आयुष्याच्या अशा पॉईंटमध्ये त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये एंट्री घेतली आणि ते कायमचेच माझे झाले. आणि आता मला खरोखर असं वाटतं की तो क्षण जो होता ना, ज्यावेळी स्वामी एंटर झाले, तो क्षणसुद्धा माझ्यासाठी किती लकी होता की मला आयुष्याचा माझा एवढा मोठा गुरु भेटलेला आहे. आणि त्यांच्या सानिध्यात असताना आपल्याला अनेक चुकीच्या वाईट गोष्टी, आपल्यासाठी योग्य काय आहे हे आपले गुरुच आपल्यासाठी ठरवतात. त्यामुळे आजच्या या गुरुपौर्णिमेला मी सकाळीच खरं तर स्वामींना धन्यवाद म्हटलं की त्यांनी मला जे भरभरून दिलेलं आहे आणि त्यांचा आशीर्वादाचा हात, म्हणजे गुरुचा हात कायम माझ्या डोक्यावरती असावा अशी प्रार्थनासुद्धा केलेली आहे. आणि तुम्हा सगळ्यांनासुद्धा पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अशा गुरूंना, खरं गुरूंनी आपल्यासाठी जे केलेलं असतं ना, त्याचे उपकार आपण कधी फेडू शकत नाही. पण एक छोटीशी कृतज्ञता म्हणून आपण प्रत्येकाने आज आपल्या गुरुविषयी आदर व्यक्त केला पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. ही साडी भारी वाटते ना, कलर मावशींनी दिलेला कसला वाटतोय बघा, मेहंदी कलर एकदम. तुमच्या गाऊनचा जरा डार्क आहे आणि हा प्युअर मेहंदी वाटते ना, मस्त वाटतं ना. मावशीने दिले ना, नेसून आला की. मस्त वाटते. तुम्ही नेसून आला तेव्हा पण मी म्हणत नव्हती, मस्तच वाटते. झोपेतून उठलेली तेव्हा मी. अरे आज तुका शाळेतच विचारलो की बघ, पूजाकडून गोटे घेतली शिव घेतल्या. हा, ते मागे दिलेल्या तुम्ही साड्या काढत होतात तेव्हा दिल्या ना. हा हा, ही बरी शिवल्यानी बघ, मस्त. हे बघ, बरी झाली ना, मस्त रुंद लांब बिंब बरी आहे बघ. आमच्या पूजा बहिणी छान गोड्या शिवतात. कोणाला जर शिवून घ्यायचं असेल तर साडी नक्की पण कमेंट. बघ कशी दिसता ना. एक नंबर. ही राहुलने दिलेली ना. होय होय, मस्त आहे. छान वाटते. कॉटनच्या यांचे छान होतात, अशा आठवणी राहतात ना, साड्या जीर्ण होतात खरं. तर ही गोड्डी घेतली की कायम राहुलची आठवण येणार बघा. होय, हिचे पण घेतले ना. हा हा ही मका साडी खूप आवड आहे बघ, ही वाली. हा, होय होय, ही सुद्धा छान झाली ना, बघूया. मस्त. खोलून बघून नसलेलो, आडून दिले ना तसेच ठेवलेलं. हा 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 ही अडीच घातली. हा हा हा, ती जरा जुनी झालेली ना आई, ती बरी. ही मस्त होती साडी. ही बरी, ही मला खूप आवड. कॉटनची साडीची बरी राहता ना बघ. हो. ही एक, ही पण साडी मस्त होती, नेसली की छान वाटायची. तिची आठवण राहिली आता. छान झाली ना. ही पण छान झाली. बरी शिवलेली. छान शिवतात बाई. दोन्ही बाजून जायनच नाही ना एका साडीचे. हा हा हा, मग दुसरा लावला ना. ही दुसरी लायली. एका वाटेनच जात. ते गोड्डुले पण शिवतात ना वहिनी, छोट्या मुलांचे. होय हो, शिवतो. आधी मी सुद्धा शिवतो. हा हा, गोडुले गोडे बिटे. आता धोपरा दुखतो ना, बसंग नाही ना, नाही तर
मी सुद्धा खूप शिवलो गोड्डे. माझ्याकडे असं अगोदरचे सगळे मी शिवले आहे. ही का ही एक हातीन शिवलो. मस्त निरे शिवय मी हा. ही हातीन शिवलो बघ. मस्त होते हे सुद्धा. हे आता किती वर्ष झाली. मला वाटतं 15-20 वर्ष झाली गोड्डे. ही पहिली हातीन शिवलेली. ते हातीने शिवतानाच व्यवस्थित मांडणी वगैरे करून हे करावं लागतं नाही ते. हातीन शिवाय 2 माणसं होई ना. मसनीर शिवताना काय आपण ऍडजस्ट करून शिवू शकतो ना. तर आईने अशा छान गोड्या शिवून घेतलेल्या आहेत. साड्या या जुन्या होतात पण अशा गोष्टींमधून त्या आठवणी असतात, त्या कायम जिवंत राहतात. हो नाही? आता ह्या गोड्या जेव्हा पण वापरू तेव्हा ती साडी कायम स्मरणात राहणार. 2 3 4 तीन आता नवीन शिवलो ना. ओके, हा ती जुनी वाली ना. 4 ही पण आहे की कॉटनची साडी. ह्याची पण आता का गोड्डी शिवायची आहे. माझ्या लग्नाकडे आणि ह्या खूप आलेल्या साड्या त्या ह्याच्यामध्ये. रेखा वहिनींची होती बघा एक. नवरात्रीकडे का कधीतरी नेसलेल्या वहिनी. खूप लोकांचे होते ह्याच्यात. ती मऊ पडली एकदम आता. पहिली स्टायला बरी वाटते ना असे ते. ह्याच्यातले आता अजून आहोत ना ते 2 गोड्डे अजून 2 शिवण घेतलो. ते शोधे होतो. अजून असं ते काढूचे बाहेर. ही साडी माझ्या जिला आणलेली मग पहिली बाई. भरती झालेले तेव्हा. ही माझ्या बाबू जिला माझी ही मग पहिली साडी आणली. भरती झालं तेव्हा त्याचे पहिले कमाईची ही साडी. मग खूप आवडतं ही साडी. आणि बरी वाटते नेसल्यावर सुद्धा तुम्ही छान वाटते, सॉफ्ट एकदम. हो कॉटन राहते. ही बरी आहे. हिची नाही शिवायचो ती हाती गावली ना ती काढली बाहेर. ही पण बरी राहा. ही स्वतः घेतला. ही नको, ही सुद्धा बरी जा ना. ही हो ही पण छान आहे. बाबाने घेतलेलं आहे ते. बाबाला राहा. आईंच्या साड्या खूप जुन्या जुन्या आहे नाही, पण कोण म्हणणार नाही जुन्या आहेत अशा. ही का खूप वर्ष झाली. 15 वर्ष झाली. 16 वर्ष. हिची घेऊ काय शिवा. नको, ही छान आहे आई, ठेवा. तुम्ही नेसलात की बरे वाटत. मागच्या एकदा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता, तुम्ही नेसलात आणि मी तुम्हाला म्हणत होते ती आई कुठे चाललात काय. मला एकदम नवीन वाटली ना साडी ती. 15-16 वर्ष झाली साडी. ते शोधी होतो अजून आहोत 2 तिथे. आता पूजा रिकामी असताना ना. आता श्रावणात हो शिवताला होता म्हणून ते बघी होतो. ही गोड्डी हिची हे घालू होय गोड्डी. ती साडीच आहे. हो साडीच आहे. हा आईंच्या साड्या भारी भारी आहेत. मी आणि आईने पण सेम सेम साड्या घेतल्या. आमच्यात किती 2 झाल्या आहेत ना, 3 आता ना, एकसारख्या साड्या 3 जोड आहेत. आता रात्र झाली. त्या कपाटात ठेवलेले. हा असं झाल्या बघते बघे. तर मंडळी आत्ताच आपण आईंच्या साड्या बघितल्या. आई या अशाच आहेत. म्हणजे मला वाटतं आईंकडे जवळजवळ 30 वर्षापूर्वीच्या साड्यासुद्धा अगदी नवीन असल्यासारख्या आईने खूप छानपणे ठेवलेल्या आहेत. आणि मध्यंतरी बघा इन्स्टाला एक रील होती की असावा एक छंद
तर मला असं वाटतं की ती रील जी आहे ती मी आईंच्या बाबतीत बनवावी, की असावा एक छंद आहे त्या गोष्टींमध्ये सुखी आणि समाधानी राहायचा. तर आमच्या आई या अशाच आहेत. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून त्या आनंद शोधत असतात आणि नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतात. तर व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय.